स्टार्टिंग अगेन. मी ज्येष्ठ नागरिक आहे आणि वयानुसार माझी ऐकण्याची क्षमता कमी होत चालली होती. मी कोचलिअर इम्प्लांट सोबतच काही फोन ॲप्सचा पर्याय सुद्धा वापरून पाहिला. माझ्या लक्षात आले की फोन ॲप्स आणि झूम खूप स्वस्त आहेत आणि काही तासातच ते वापरायला शिकता येतात. फोन ॲप्सनी माझ्या संभाषणाच्या 70% पेक्षा जास्त गरजा पूर्ण केल्या आहेत. कोणत्याही वैद्यकीय हस्तक्षेपाची जरूर भासली नाही आणि वाईट परिणामही नाही. 4 वर्षापूर्वी माझी ऐकण्याची क्षमता पूर्णपणे गेली. आता मी पूर्णपणे फोन ॲप्सवर अवलंबून आहे आणि समाधानी आहे. अर्थात फोन ॲप्सचा वापर एका टेबलाभोवती बसून किंवा फॅमिली रूममध्ये होणाऱ्या छोट्या संभाषणापुरताच मर्यादित आहे, पण थोड्याशा समन्वयाने सहज काम चालवता येते. अँड्रॉइड फोनवर लाईव्ह ट्रान्सक्राईब आणि जीबोर्ड ॲप्स, इंग्रजी किंवा हिंदी बोलणे, वायफाय शिवाय आणि 90% पेक्षा जास्त अचूक लिहून दाखवतात. इतर भाषांना वायफायची जरूर असते आणि अचूकता थोडी कमी असते. वायफाय जरूर वापरा. ऐकू न येणाऱ्या व्यक्तीने ॲपसह फोन सतत जवळ बाळगायला हवा. फोन ऐकू न येणाऱ्या व्यक्तीला संभाषण लिहून दाखवतात, परंतु फोनची ऐकण्याची क्षमता माणसाच्या कानापेक्षा कमी आहे. यासाठी संभाषणातील ऐकू येणाऱ्या व्यक्तींनी खालील सूचना पाळल्यास लिखित संभाषण वाचायला जास्त सोपे होते. थोडे हळू आणि पूर्ण वाक्यात बोला. जसे एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना समजावून सांगत असेल किंवा जसे आपण आजी आजोबांशी बोलतो. ऐकू न येणाऱ्या व्यक्तीचा शब्दसंग्रह कमी असतो. शक्यतो सोप्या शब्दात बोला. संबंधित वाक्ये पूर्ण झाल्यावर थोडे थांबा. यामुळे ॲप परिच्छेद वेगळे करतो आणि ते वाचणे सोपे होते. लाईव्ह ट्रान्सक्राईब निवडलेल्या एका लिपीतच लिहू शकते. 2 वेगवेगळ्या भाषा वापरणे शक्यतो टाळा. हा व्हिडिओ पाहताना अथवा स्वतः बोलताना समोर दुसऱ्या फोनवर लाईव्ह ट्रान्सक्राईब चालू ठेवून लिखित संभाषण जरूर पहा. जास्त चांगली कल्पना येईल आणि 1-2 दिवसात सवय होते. फोनवरील लिखित संभाषण 48 तासानंतर पुसले जाते. पुन्हा पाहण्यासाठी ते कॉपी पेस्ट करून कुठेही सेव्ह करून ठेवा.
जेव्हा संभाषणातील व्यक्ती 2 ते 5 फुटावर असतात, उदाहरणार्थ कौटुंबिक संभाषण, डॉक्टरांचा सल्ला, खरेदी किंवा कार्यालयातील चौकशी, अशा वेळी लाईव्ह ट्रान्सक्राईबचा वापर करा. फोनचा स्क्रीन कर्णबधिर व्यक्तीकडे राहील अशा पद्धतीने दोघांच्या मध्ये ठेवा. त्यानंतर ॲप सुरू करा. समोरची व्यक्ती जसे बोलेल तसे ॲप टाईप करेल आणि कर्णबधिर व्यक्ती ते वाचू शकेल. जेव्हा कर्णबधिर व्यक्ती स्वतः बोलत असेल तेव्हा तिला स्क्रीन पाहण्याची जरूर नाही. उलट तिने समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर भिडवून बोलले पाहिजे. संभाषणातील व्यक्ती 5 फुटापेक्षा जास्त अंतरावर असतील अशा वेळी जी बोर्ड या ॲपचा वापर करा. ऐकू येणारी व्यक्ती व्हॉट्सॲप किंवा टेक्स्ट मेसेजिंग ओपन करून फोनमध्ये बोलू शकते. जी बोर्ड तो संदेश टाईप करेल. वाक्य पूर्ण झाल्यावर कर्णबधिर व्यक्तीला मेसेज पाठवा. इतरांना प्रत्यक्ष ऐकू येईल. आजकाल ऑफिस आणि बुक क्लब्स ऑनलाईन मीटिंगसाठी झूम ॲप वापरतात. सदस्य आपला फोन किंवा लॅपटॉप वापरून यामध्ये सामील होऊ शकतात. झूम सदस्यांचे इंग्लिश किंवा हिंदी भाषण कर्णबधिर व्यक्तीच्या स्क्रीनवर टाईप करते आणि सहज वाचता येते.